आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्यात? तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। नाशिक जिल्ह्यातील बोरगाव, सुरगाणा, उंबरठाण, परडीपाडा मार्गात रस्त्यापेक्षा खड्ड्यांचं साम्राज्य असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांपासून या मार्गाने जाणाऱ्या वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरावा लागतो। राज्य महामार्ग क्रमांक 9 वरील साखर पातळीतील नंदी उतारा पूल 12 जुलैनंतर जड वाहनांसाठी बंद करण्यात आल्यानं सर्व वाहतूक बोरगाव, सुरगाणा, उंबरठाण मार्गे वळवण्यात आली। परिणामी या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेत। या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचून रस्त्याने तळ्यांचं रूप धारण केलं। कोठुळा, दात्रीचा पाडा, आंबाडा घाट, भोरमाळ, प्रतापगड फाटा या भागात तर वाहनं चालवणं जीवावरच येत आहे। वाहन चालकांना कट मारताना गाड्या थेट एकमेकांवर चढतायत। काही दुचाकींमध्ये समोरासमोर धडक झाल्याचे प्रकार घडले। ट्रॅक्टरमुळे रस्त्यावर साचलेला चिखल, पंक्चर होणाऱ्या गाड्या, खचलेली मणक्यांची हाडं आणि विशेषतः गर्भवती महिलांच्या आणि आजारी रुग्णांच्या हालअपेष्टा वाढवणारी ही परिस्थिती नागरिकांचं आरोग्य धोक्यात आणते। अपघातांमुळे काहींच्या हातापायाने इजा झाली आहे, तर काहींच्या डोक्यालाही गंभीर मार बसलाय। नागरिकांचा संताप आता उसळू लागलाय। प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करून या मार्गावरील जड वाहनांची वाहतूक थांबवावी आणि दुसऱ्या पर्यायी मार्गाने ती वळवावी आणि तात्काळ रस्ता दुरुस्त करण्यात यावा, अशा मागणीचं पत्र कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांना देण्यात आलं। त्यामुळे आता स्थानिक प्रशासनाकडून यावर ठोस पावले उचलली जाणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी देवेंद्र ढुमसे, अभोणा।